गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर माझी आंघोळ वगैरे झाली. मी आज जरा लवकर उठली, सगळं आवरलं. उठल्या उठल्या आधी ओटा वगैरे स्वच्छ केला, स्वच्छ धुवून घेतला. गॅस स्टोव वगैरे धुतलेला आहे. आणि आज आहे अक्षय तृतीया. तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर माझं सगळं आवरलेलं आहे. पहिले सुरुवातीला गॅस स्टोवची पूजा करून घेते. सकाळी सकाळी ओटा वगैरे सगळं स्वच्छ पुसलेलं आहे. तर आता पाणी तर काय अजून आलेलं नाही आहे. पाणी आल्यावरती मग बाकीची सगळी कामं करणार आहे. तर आता सुरुवातीला पहिले मी गॅस स्टोवची पूजा करून घेते. तर आज अक्षय तृतीया असल्यामुळे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता. म्हणून आता सुरुवातीला मी कटाची आमटी करायला घेतली आणि साईडला आमच्या दोघांसाठी चहासुद्धा ठेवला आहे. कारण मला 12च्या आत स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे पटपट मी आता हे सगळं आवरून घेते. स्वयंपाक लवकर करायचं आहे म्हणून कालच मी पुरण आणि कटाचं पाणी काढून ठेवलं होतं. त्यामुळे आज माझं काम सोपं होणार आहे, म्हणजे काम लवकर होणार आहे. तर आता माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला. आता फक्त पुरणाच्या पोळ्या करायचे. तर इथे भजी चालू आहे. तर आपली इथे कटाची आमटी पण रेडी झालेली आहे. इथे बटाट्याची भाजी पण रेडी आहे आपली. एक कणिक मळून झाली आहे माझी. तर आता पटपट आता पोळ्या लाटून घेते. पटपट आवरायचं मला 12च्या आत काही करून आवरायचं हे सगळं. इथे माझा सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त पुरणाच्या पोळ्या करायचं बाकी होतं. तर आता सुरुवातीला मी लहान साईजच्या पोळ्या करून घेते नैवेद्यासाठी आणि मग बाकीच्या सगळ्या मोठ्या पोळ्या करणार आहे. कारण आज मला ना किचनमध्ये खूप गरम होतं आहे आणि त्यामुळे आज ठरवलं की लहान साईजच्या आज पुरणपोळी करायची नाही, मोठ्या मोठ्याच करायचे. कारण सध्या इतकी गरमी आहे आणि बघताय तुम्ही केतू मला ना वारा घालते. कारण मला खूप गरम होत होतं. तिला असं वाटलं की आपण असा वारा घातला तर मम्मीला जरा त्रास कमी होईल. तर केतू माझी खूप काळजी करते आणि तिचं चालू होतं माझ्याशी गप्पा मारत. मला वारा पण घालत होती आणि माझ्याशी गप्पा पण मारत होती. मी तिला ॲक्च्युली बोलली होती तू भाजायला मदत कर, पण नंतर म्हटलं जाऊ दे, मला तशी काही म्हणजे जास्त काही गरज नाही वाटली. मी करत होती पटपट, कारण तिला एवढंच पुरणाच्या पोळ्या कशा भाजायच्या एवढं तिला नीट समजत नाही. चपातीला वगैरे मला मदत करते. मी फक्त तिला म्हटलं की तू फक्त माझ्याशी गप्पा मार, कारण खूप गरम होतं. त्यामुळे मग ती मला वारा घालायला आली किचनमध्ये आणि मी इथे पोळ्या करते. खूप वेळ लागत होता आज, खूप म्हणजे खूप गरम होतं. आणि सध्या तर नॉर्मली मला चपात्या लाटायला उभं राहिलं तरी खूप गरम व्हायला लागलं आहे. समजत नाही आहे पाऊस कधी पडेल. तर चला आता मी सगळ्या पोळ्या लाटून घेते. तर आज माझ्या जरा पुरणपोळ्या मोठ्या होत आहेत. मोठ्या मोठ्या करायच्या वाटतात. गरमी पण होती आणि खूप छान मळलं गेले. खालू कर आपली जरा गॅस मोठा आहे ना माझ्या. आता नाही फुगली ना. आता एवढंच पुरण राहिलेलं आहे आणि कणिक पण एवढे राहिले.
आता पटापट लाटून घेते. आता इथे माझं नैवेद्याचं ताट पण रेडी आहे. मस्त असं आमरस केलेलं आहे. कटाची आमटी, बटाट्याची भाजी, भजी, पापड कुरडई, पुरणपोळी आणि भात. तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवते. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. चला आता तिकडे पान ठेवून घ्या. 12 वाजता हे पान ठेवते. बघा 12:15 झाले आहेत आणि आज अक्षय तृतीया असल्यामुळे मी आज पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे. त्याचबरोबर आज आमरस पण केलेला आहे. आजपासून आंबे खायला आम्ही सुरुवात करणार आहोत, कारण अक्षय तृतीयाला आपण देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आंबे खायला सुरुवात करायची असा नियम आहे. तर तो नियम मी सध्या पाळते आहे. तर चला स्वयंपाक झालेला आहे आणि त्याचबरोबर आज वेदांचा तिथीप्रमाणे वाढदिवस आहे. अक्षय तृतीयाला त्याचा वाढदिवस असतो आणि तारखेप्रमाणे त्याचा 4 मे आहे. तर पुढच्या महिन्यात त्याचा वाढदिवस तारखेप्रमाणे आहे आणि आज तिथीप्रमाणे त्याचा वाढदिवस असल्यामुळे आज त्याला मी औक्षण पण करणार आहे. आता तो बाहेर गेला आहे जिमला. तो आल्यानंतर त्याला औक्षण वगैरे करेन आणि त्यानंतर आज आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर केतू मॅडमने सगळं आणलेलं आहे जेवणाचं साहित्य. आता आम्ही बसणार आहोत थोड्या वेळात जेवायला. समोर केतूने टी व्ही लावलाय. काय लावणार आहेस? हास्यचित्र लावणार आहेस. वाजले 12:30. आता थोड्या वेळातच आम्ही जेवायला बसतोय. इकडे मग वेदांत अक्षरशः टोपी मी तुझ्याकडे ठेवली. घे वेदांत. अरे वेदांत बांग पाडते. त्याचा असाच मागणी घालू दे. टोपी छान दिसतंय. मस्त दिसतंय. तू पण मस्त दिसते. अरे असं बोलायचं नाही. आता एवढे केस वाढलेत ना. असं बोलला तर मग बोलला मग. छान दिसते टोपी. औक्षवंत होय.
आज तिथीनुसार वेदांचा बड्डे असल्यामुळे आम्ही सगळेजण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आणि येताना पेढे घ्यायचं लक्षात नाही राहिलं, त्यामुळे इथे आल्यावरती आम्ही केळ्याचा नैवेद्य दाखवला आणि छान असा आशीर्वाद घेतला बाप्पाचा. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सगळेजण रिलायन्स डिजिटलमध्ये आलो. ॲक्च्युली आज अक्षय तृतीया आहे म्हणून आम्हाला एखादी वस्तू घ्यायची होती आणि त्याच उद्देशाने इथे आम्ही आलो होतो. परंतु इथे आल्यावरती मात्र आमचा प्लॅन बदलला, कारण वेदांना काहीतरी वेगळी गोष्ट हवी आहे. तर ती कोणती गोष्ट आहे ती थोड्या दिवसात आम्ही नक्की तुम्हाला सांगू. परंतु आज आमचा एअर फ्राय घ्यायचा प्लॅन होता, तो काही सक्सेसफुल झाला नाही, कारण आज शुभमुहूर्त होता. म्हटलं एखादी वस्तू घेऊन जाऊया घरी, परंतु वेदांच्या मनात दुसरंच काहीतरी होतं, त्याच्यामुळे मग ते घेतलंच नाही आम्ही आणि फक्त बघितलं आणि तसंच घरी निघून आलो. छोटेच ठेवले ते. भावाला मोठा वाटतं. घरी आलो आणि घरी आल्यावरती हातपाय तोंड धुतले. वेदांत केतूने कपडे चेंज केले, मी आणि महेश यांनी कपडे चेंज नाही केले, कारण आम्हाला दोघांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. तर चला मंडळी, आजचा मी व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.